Good morning, students. Today we are going to learn a poem, Song of the Open Road, from section number 2, which is poetry section. Okay. The name of the poet is Walt Whitman, who is the father of free verse. Okay. Now see, Song of the Open Road. It means the freedom of life. मित्रांनो, हे सॉन्ग ऑफ द ओपन रोड जेव्हा टायटल आपण बघतो ना तेव्हा लक्षात येतं दॅट इज द फ्रीडम ऑफ लाईफ. इट इंडिकेट द फ्रीडम ऑफ लाईफ. जेव्हा आपण आता ही कविता बघणार आहोत बघा मित्रांनो, तर ही कविता आहे दिस इज द फ्री वर्स. फ्री वर्स मीन्स नो राहीम स्कीम. कवितेला जे नियम असतात ना राहीम स्कीमचे, की त्याला तालबद्धता यायला पाहिजे, रिदम असला पाहिजे, मीटर असलं पाहिजे, तर त्या गोष्टी इथे वापरलेल्या नाही. यासाठी फेमस असणारा हा कवी आहे वॉल्ट व्हिटमन. यांनी हे फ्री वर्स आहे. दिस इज द पोएम विच इज इन्स्पिरेशनल पोएम आहे. हे आपल्याला एक प्रकारची इन्स्पिरेशन यापासून मिळते मित्रांनो. आणि म्हणून बघा जेव्हा हा शब्द आपण वाटतो बघा सॉन्ग, तुम्हाला माहित आहे सॉन्ग ओपन रोड, हे ओपन रोड कशाचं प्रतीक आहे? द ओपन रोड इंडिकेट्स द मोबिलिटी इन लाईफ. रोड मीन्स लाईफ अँड ओपन रोड दॅट इज द मोबिलिटी इन लाईफ. आपल्या जीवनामध्ये काय असलं पाहिजे? आपण गतिमान असलं पाहिजे, चालू असलं पाहिजे. एका जागेवरून डबक्यासारखं असून राहणं दिस इज नॉट गुड फॉर अवर लाईफ. हे कवीने मांडण्याचा प्रयत्न यामधून केलेला आहे. जेव्हा आपण ही कविता आता बघणार आहोत मित्रांनो, यामध्ये काय थीम दिली कवीने, एक प्रकारची एक महत्वाची सेंट्रल आयडिया यामध्ये दिलेली आहे. बघा कोणती कविता असेल ना तर प्रथमतः आपल्याला सेंट्रल आयडिया ही महत्वाची असते. आणि म्हणून बघा काय सांगायचं कवीला, what is the message of the poem? That is there should be freedom, joy and optimism in life. हा जो जीवनाचा प्रवास आहे त्या जीवनाच्या प्रवासामध्ये आपल्याकडे काय गोष्टी असल्या पाहिजेत? त्या 3 गोष्टी असल्या पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न कवीने आपल्याकडे केलेला आहे. दॅट इज फ्रीडम इन लाईफ, जॉय इन लाईफ, ऑप्टिमिझम इन लाईफ. There are so many difficulties in our life, obstacles in our life, but we should not give away our life. We should not retrieve our work. आणि म्हणून जीवनामध्ये अनेक समस्या असतात, अनेक गोष्टी असतात, मनस्ताप करणारे असतात, दुःख देणारे असतात, परंतु आपण जीवन नाही ना, हा जीवनाचा प्रवास आपण स्वातंत्र्य कोणाचे आहे तो करतो म्हणून आपण करायचं असं नाही. आपल्या मनाप्रमाणे आपण मार्ग निवडला पाहिजे. म्हणून त्याला म्हटलं फ्रीडम. जीवनात निराशाला थारा न देता आपण आनंद, जॉय ह्या गोष्टीला आपण जागा दिली पाहिजे. आणि त्याचबरोबर मनुष्य लास्ट गोष्टी, ह्या 2 गोष्टी जर असेल तर निश्चितपणे ऑप्टिमिझम तिथे येते. ऑप्टिमिझम मीन्स होपफुलनेस. आशावादी मनुष्य असला पाहिजे. निश्चितपणे काहीतरी समथिंग मे हॅपन गुड, समथिंग गुड मे हॅपन इन अवर लाईफ. दॅट इज डोंट वरी. म्हणून नाही नेहमी चिंता करत बसणं, नेहमी काहीतरी गोष्टीचा विचार करत बसणं, यापेक्षा आपल्याकडे जर ऑप्टिमिझम असेल तर निश्चितपणे वी विल बी सक्सेसफुल इन अवर लाईफ. म्हणून कवीने ह्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलाय का फ्रीडम, जॉय अँड ऑप्टिमिझम इन अवर लाईफ, दीज थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर लाईफ व्हाईल ट्रॅव्हलिंग ऑन द रोड. म्हणजेच हे जीवन जगत असताना ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि म्हणून निश्चितपणे आय वुड लाईक टू टेल यू स्टुडंट्स, देर इज द encouragement for the readers, encouragement for you student, that is to be true to yourself. To be true to yourself means तुम्ही तुमच्या स्वतःशी काय राहा, एकनिष्ठ राहा. आणि तुम्ही जर एकनिष्ठ राहा तर यू विल बी सक्सेसफुल इन अवर लाईफ. डोंट वरी दो देर आर ऑब्स्टॅकल्स, डिफिकल्टी, जीवनात समस्या जरी आल्या, मात्र टू बी ट्रू टू युअरसेल्फ, तुम्ही जीवनात राहा, तुम्ही स्वतःशी एकनिष्ठ राहा आणि ह्या गोष्टी तुम्ही पाळा. फ्रीडम, जॉय अँड ऑप्टिमिझम. निश्चितपणे यश हे तुमच्या वाटेला आलेलं असेल. सो फ्रेंड्स, लेट्स गो टू द पोयम दॅट इज आईस ब्रेकर्स. So let's start with our icebreakers, students. First of all, it is very important to have a practice of icebreakers. Okay, it gives us proper practice or proper knowledge about our lesson. बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन आहे. आपण तुम्हाला सांगितलं आहे की जेव्हाही लेसनच्या पूर्वी जे आईस ब्रेकर्स असतात ते प्रश्न जर तुम्ही एकदम हसत खेळतपणे सोडवले तर निश्चितपणे बघा पुढचा लेसन किंवा कविता समजण्यासाठी तुम्हाला फायदा होतो. तर आता पहिल्यांदा काय म्हटलं, तुम्ही कविता काय माहिती आहे का तुम्हाला? सॉन्ग ऑफ द ओपन रोड याविषयी काही माहिती नाही. ओके, आपल्याला आता डायरेक्ट काय करायचं आहे, आईस ब्रेकर्स बघायचे आहे, नंतर कविता बघायची आहे. चूज द मोड ऑफ ट्रॅव्हल दॅट यू वुड लाईक द मोस्ट ऑफ अ जर्नी. ओके, प्रवासाला तुम्हाला निघायचं असेल तर कोणता प्रवास तुम्ही चूज कराल? देर आर 4 टाइप्स ऑफ जर्नीज, एअरवेज, वॉटरवेज, रेल्वेज अँड रोडवेज. ओके, इट डिपेंड्स ऑन यू अकॉर्डिंग टू युअर pocket, according to your hobby, according to your we can say
लायकिंग डिसलायकिंग. ओके, तर तुम्हाला तुम्ही ठरवायचं आहे ते काय करायचं आहे. का सपोज एखाद्या विद्यार्थ्याला मी विचारलं आणि तो विद्यार्थी म्हणाला की सर आय वुड प्रिफर टू गो बाय रेल्वेज. ओके, रेल्वेजने जायचं म्हटलं तर मग त्यासाठी खाली काय प्रश्न विचारला आहे त्यांनी, गिव्ह रिझन्स फॉर युअर प्रेफरन्स. वाय डिड यू चूज रेल्वेज. ओके, काहीतरी कारण असेल की नाही तुमच्या आवडीमागे, रेल्वे तुम्ही का निवडलं त्यामध्ये. आणि म्हणून बघा विद्यार्थी मित्रांनो, रेल्वेज म्हटलं तर काय म्हटलं, त्याचे रिझन्स काहीतरी असतील. मग ते रिझन्स काय, एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं तो काय म्हणाल, इट इज द नाव सी इट इज द चीपेस्ट मीडियम ऑफ ट्रॅव्हल इन इंडिया. आहे की नाही, काय म्हटलं त्याने, फर्स्ट काय म्हटलं, ए बघा, इट इज द चीपेस्ट मीडियम ऑफ ट्रॅव्हल इन इंडिया. भारतामध्ये सर्वात स्वस्त प्रवासाचं जर मार्ग असेल तर काय आहे, रेल्वेज आहे. ओके, एस टीपेक्षाही सुद्धा. त्यानंतर एखादा विद्यार्थी काय म्हणेल दुसरा, इट इज सिम्बॉल ऑफ युनिटी इन डायव्हर्सिटी. तर रेल्वेचा विचार केला तर गोर गरीब, गरीब रथ, मोठ्यांचा रथ, गोर गरीब श्रीमंत सर्व त्यामध्ये प्रवास करत असतात. कोणालाही कोणत्याही प्रकारचं वेगळं सीट असं राखीव नसतं, डिपेंडिंग ऑन देअर तिकीट्स. ओके, आणि म्हणून ते एखादा म्हणतं सर इट इज युनिटी इन डायव्हर्सिटी, सगळ्या प्रकारचे लोक असतात म्हणून मला ते आवडतंय की ट्रेनने प्रवास करायचा. ओके, लेट्स गो टू थर्ड स्टुडंट. एखादा तिसरा विद्यार्थी काय म्हणेल, काय की इट गिव्ज परफेक्ट पिक्चर ऑफ इंडियन सोसायटी. बघा सी दिलं इथे, तर काय, भारतीय संस्कृतीचं, भारतीय समाजाचं पूर्ण दर्शन ह्या रेल्वेने गेलं तर आपल्याला होतंय, म्हणून मला रेल्वेने प्रवास करायला आवडतं. अगर लेट्स गो टू फोर्थ स्टुडंट. एखादा चौथा विद्यार्थी त्याला विचारतो काय म्हणे, इट्स फन टू टॉक विथ स्ट्रेंजर्स इन ट्रेन. काय, बिकॉज सर देर आर हंड्रेड्स ऑफ ट्रॅव्हलर्स आर देर. कित्येक लोक प्रवास करत असतात, वी आर नॉट फॅमिलियर टू देम, त्यांना आपण परिचयाचे नसतो पण दोस्ती करायला आवडतं, ह्या लोकांशी बोलायला आवडतं, म्हणून सर मला ट्रेनने प्रवास करायला आवडतं. काही काहींचं काय असतं, तिकीट कमी असेल, काहीतरी वेगवेगळे कारणं असतील, त्यांचं प्रत्येकाचं काही ना काही त्यामागे आवड असते. ओके, तर या पद्धतीने. आणि मग आता बघूया आपण नेक्स्ट. त्यांनी पुढे काय विचारलं आपल्याला, आता तुम्ही एकदा मार्ग चूज केला आहे, बरोबर आहे की नाही, तर डिस्कस विथ युअर पार्टनर द प्रिपरेशन्स यू वुड लाईक टू मेक द जर्नी चोजा. ओके, कुठेही निघायचं असेल प्रवासाला, कोणतेही कार्य करायचं असेल तर आपल्याला त्यासाठी काही प्रिपरेशन्स करावे लागतात. ओके, हॅव यू गॉट द पॉईंट. आणि हे प्रिपरेशन्स तुम्हाला करणं गरजेचं असतं. म्हणून आता तुम्हाला रेल्वेने प्रवास करायचा तर मित्रांनो, तर काहीतरी तयारी करावी लागेल की नाही ते जाण्यापूर्वी, बरोबर आहे की नाही. मग आपले बॅग्स असतील, आपले मेडिसिन्स असेल, आपल्या काही आवडीच्या खेळाच्या छंदाच्या वस्तू असतील, किंवा आपले काही कपडे असेल, किंवा आपले काही मोबाईल असेल, चार्जर असेल, म्हणजे अत्यावश्यक गोष्टी आपल्याला घ्याव्या लागतात, बरोबर आहे की नाही. म्हणजे प्रवास करत असताना मग ते रेल्वेमध्ये ते आपल्याला बॅग चांगली असली पाहिजे. तर पहिलं आहे बघा, चूज द राईट ट्रॅव्हल बॅग फॉर युअर ट्रिप. प्रवासासाठी योग्य ती ट्रॅव्हल बॅग असली पाहिजे. ऑर्गनाइज युअर ट्रॅव्हल इसेन्शियल्स. काय जे गरजेच्या आहेत प्रवासामध्ये त्या गोष्टी तुम्ही काय करायच्या, पॅकिंग करायच्या, ते घेणं गरजेचे आहेत. त्याचप्रमाणे डी बघा, प्रिपेअर युअर पर्सनल आयटम कॅरी ऑन बॅग. कलेक्ट इम्पॉर्टंट ट्रॅव्हल डॉक्युमेंट्स, कॅश अँड क्रेडिट कार्ड्स. प्रवासामध्ये कधी कोणती वेळ येईन सांगू शकत नाही आहे, म्हणून आपल्याकडे पैसा असला पाहिजे, आपल्याकडे क्रेडिट कार्ड असलं पाहिजे, डेबिट कार्ड असलं पाहिजे, आवश्यक काही डॉक्युमेंट्स असतात, पास असेल, खिशामध्ये असणारे काही आधार कार्ड असेल, ज्या काही गोष्टी आहेत बघा, ह्या सर्व प्रिपरेशन्समध्ये येतात. ओके, डू गेट द पॉईंट. तर त्यानंतर बघा नेक्स्ट आहे नंबर 3, डिस्कस द वेज. काय, डिस्कस द वेज इन विच यू वुड ओव्हरकम, that is there are some problems. Discuss with your partner the preparations. ह्या जे प्रिपरेशन्स आपलं झालेलं आहे, बरोबर आहे की नाही. त्यानंतर बघ, डिस्कस द वेज इन विच यू वुड ओव्हरकम द प्रॉब्लेम्स, हिंड्रन्सेस, डिफिकल्टीज यू फेस ड्युरिंग द जर्नी. ओके, आपण सांगू शकत नाही प्रवासाला निघाल्यानंतर प्रवासात कोणत्या अडचणी येतील, व्हॉट प्रॉब्लेम्स विल यू हॅव टू फेस, वी कांट इमॅजिन, वी कांट प्रेडिक्ट. ओके, it is accidentally, it is emergency, something, there may be emergency, there may be accidental, some things, some happenings may be there. Okay, we can't predict them. तर आपण त्यांना काय सांगू शकत नाही काय काय घडणार आहेत म्हणून, बरोबर की नाही. मग आता अशा जर समस्या निर्माण झाला तर हाऊ वुड यू ओव्हरकम द प्रॉब्लेम्स. त्या समस्या तुम्ही कशा मात कराल, त्या समस्या तुम्ही कशा सोडवाल मित्रांनो. आणि म्हणून काय म्हटलंय की मग आता तुम्हाला विचारलं तर कोणती समस्या आली, एखाद्याला पैशाची समस्या, अचानक पैसे संपले आहेत, एखाद्याचा खिसा मारला गेला आहे, एखाद्याची तिची ट्रॅव्हल बॅग आहे ती ट्रॅव्हल बॅगच कोणीतरी घेऊन गेलेलं आहे, कधी कधी तुम्हाला एका स्टेशनवर उतरायचं आहे, तो स्टेशन निघून गेलेलं आहे आणि तुम्ही दुसऱ्या पुढच्या स्टेशनवर गेलेला आहात. अशा वेळी काय करायचं, बॅगही नाही आणि कित्येक वेळेस तुमचे मित्र दुसरे बरोबरचे असणार ते उतरून गेले असेल. ओके, तर अशा वेळी तुम्ही कसा तुम्ही ओव्हरकम कराल ती समस्या. म्हणून आता एखादा विद्यार्थी काय म्हणेल, आय विल कीप माइंड स्टेबल. मी मन शांत ठेवील. ओके, शांत ठेवील मन मी आणि निश्चितपणे काय करेल, मी त्यावर मात करेल.
दुसरा एखादा विद्यार्थी काय म्हणला, आय विल ट्राय टू गेट सपोर्ट फ्रॉम लोकल्स अँड पोलीस. हो, डोंट वरी, दॅट इज द पोलीस, रेल्वे पोलीस आर police is there, and other persons are also there, there is the social workers are also there, they will support you. जर अशी काही समस्या आली तर ते तुम्हाला निश्चितपणे मदत करू शकतात. ओके, घाबरून जायचं काय कारण नाही. आय विल ट्राय टू लर्न, थर्ड बघा सी काय म्हटलं इथं, आय विल ट्राय टू लर्न अँड अंडरस्टँड द लँग्वेज ऑफ एनी डेस्टिनेशन. ओके, आणि काय म्हटलं त्यांनी, विल ट्राय टू लर्न अँड अंडरस्टँड द लँग्वेज ऑफ माय डेस्टिनेशन. मी प्रयत्न करेन मला कुठे जायचं होतं, मला काय करणं गरजेचं आहे, आणि ह्या गोष्टी मी समजावून सांगून आणि त्या पद्धतीने मी व्यवहार करील. आय विल कोऑपरेट विथ द फूड, ट्रॅडिशन, लँग्वेज अँड कल्चर. जशी वेळ येईल ना तसं मी ॲडजस्टमेंट करण्याचं शिकेल. बरोबर की नाही, परिस्थितीनुसार ॲडॅप्टेशन म्हणतो की नाही आपण, त्या पद्धतीने. मग जसं फूड असेल, जर मिळतंय ना ज्या पद्धतीने आहे तिथे, त्या पद्धतीने मी ते ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करील, आणि जे प्रॉब्लेम्स माझ्या पुढे उभे राहिले आहेत, ज्या समस्या आहेत त्यावर मात करण्याचा प्रयत्न मी निश्चित करील. ओके, आता काय म्हटलंय पुढे, ड्युरिंग एव्हरी जर्नी वी हॅव टू ऑब्झर्व सर्टेन रूल्स, डिस्कस युअर आयडियाज विदाउट एनी रिस्ट्रिक्शन्स. बरोबर की नाही, काय करायचं तुम्हाला, जे प्रवास करत असताना काही रूल्स फॉलो करावे लागतात आपल्याला. असं नाही की निघालाय कोणत्या बाजूला निघालाय, कशी गाडी किती स्पीडने चाललाय किंवा कुठे चाललाय, कोणत्या गोष्टी पाळल्यात, खिडकीतून हात बाहेर काढलाय, बरोबर की नाही, कुठे काय वागतं, ह्या गोष्टी पाळाव्या लागतात. तुमची स्वतःचं वाहन असेल किंवा तुम्ही ट्रेनमध्ये चालला असाल तर ट्रेनचे काय नियम असते रेल्वेचे ते पाळावे लागतील ना. आणि मग तेच जर तुम्ही कोणते त्या पद्धतीने, की आय विल गो विथ सिलेक्टेड फ्रेंड्स, काय आहेत, मी योग्य अशा माझ्या सिलेक्टेड मित्राबरोबरच प्रवास करेल. बरोबर की नाही, आय विल नॉट ट्रॅव्हल विथ स्ट्रेंजर्स, अनोळखी व्यक्तींशी मी प्रवास करण्याचं काय करील, अवॉइड करील. ओके, आय विल एन्जॉय टू द फुलेस्ट एक्सटेंट विदाउट एनी बर्डन ऑफ पॅरेंट्स, एल्डर्स ऑर इव्हन टीचर्स. काय म्हटलंय त्यांनी, जे मग माझ्याबरोबर शिक्षक असतील, माझे आई वडील असतील, माझे मित्र असतील, दुसरा बघा बी आया, त्यांच्याबरोबर मी फुलेस्ट एक्सटेंट म्हटलंय की नाही, एन्जॉय करील. प्रवास माझा काय करेल, मी एन्जॉय करील, एक आनंदात माझा तो प्रवास मी काय करणार आहे, पूर्ण करणार आहे. तर दुसरा एखादा विद्यार्थी काय म्हणेल, सी बघा इथे, हा जो सी आहे, आय वुड बी फ्री, रिलॅक्स अँड अनट्रबल. काय म्हणतो विद्यार्थी तो, की आय विल बी फ्री, मी कोणतंही टेन्शन घेणार नाही. तिथून प्रवासात निघालो मी सर्व विसरून जाणार आहे. कोणते टेन्शन असतील, कोणते समस्या असतील, हे मी अजिबात मनामध्ये ठेवणार नाही. कारण ते जे समस्या असतात, हे ज्या स्ट्रेन्स असतात मनुष्याला, ते आनंदावर काय करत असतात, विरजन करत असतात. म्हणजे आनंद आपला संपून टाकत असतात, आनंद आपण घेऊ शकत नाही. दुसरा एखादा विद्यार्थी काय म्हणेल, डी बघा इथे काय म्हटलं, आय वुड फील हेल्दी फ्री, मी काय असेल, हेल्दी फ्री वाटेल मला असं वाटेल खरोखरच मी आता बाहेर पडलोय बघा, समस्यातून मुक्त झालेलो आहे. घरात, कुटुंबामध्ये, समाजामध्ये अनेक समस्या असतात. प्रवासाला निघालं तर निश्चितपणे मी माझं काय करणार आहे, माझं जीवन, माझा प्रवास हा आनंदात करणार आहे. ओके, तर त्याच पद्धतीने बघा पुढे आपण जेव्हा ह्या कवितेकडे जाणार आहोत, तर इथे आपल्याला वॉल्ट व्हिटमन या कवीविषयी आपण बघणार आहोत मित्रांनो. ओके, लेट स्टार्ट विथ पोएट वॉल्ट व्हिटमन. बघा मित्रांनो, वॉल्ट व्हिटमन वॉज अन अमेरिकन पोएट, essayist and journalist. He was the famous poet in America. Whitman is among the most influential poets in America. He was the most influential poet. Now see, and his major work, Leaves of the Grass was published in July 1855. आणि त्याचं जे मेजर वर्क आहे बघा, लीव्ज ऑफ ग्रास, हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि इट वॉज पब्लिश इन जुलै 1855, 1855 पब्लिश झालेलं आहे. त्याचबरोबर त्याचं त्यांचं दुसरं वर्क कोणतं आहे, ओ कॅप्टन, माय कॅप्टन, धिस इज अ पोएम रिटन ऑन द डेथ ऑफ अब्राहम लिंकन. इट वॉज वाईडली पॉप्युलर. ओके, तर यांनी जे लिखाण आहे बघा, अतिशय पॉप्युलर असं लिखाण त्यांचं झालेलं आहे. त्याचबरोबर काय म्हटलं त्यांनी, द सेक्शन 1 ऑफ सॉंग ऑफ द ओपन रोड फ्रॉम लीव्ज ऑफ ग्रास इज अ ब्युटिफुल ब्लेंड ऑफ सेल्फ अवेअरनेस. काय आहे बघा, सेल्फ अवेअरनेस. हे लीव्ज ऑफ ग्रास यापासून घेतलेलं आपलं सॉंग ऑफ ओपन रोड आहे. आणि यामध्ये काय आहे का, ब्लेंड ऑफ सेल्फ अवेअरनेस, फ्री विल अँड टेंडरनेस ऑफ हार्ट. स्वतःची जाणीव, सेल्फ अवेअरनेस, स्वतःची जाणीव आणि मनाच्या काही गोष्टी त्यांनी काय म्हणलेल्या आहेत तर फ्रीली ह्या कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याचबरोबर काय म्हटले त्यांनी, धिस पोयम गिव्ज पोएट्स रिअलायझेशन
that along the journey of life one will face the test of wisdom which is not tested in any school of university. ह्या कवितेमध्ये आपल्याला कवीचा एक शहाणपणा, एक प्रकारचं हुशारी आपल्या निदर्शनास येते मित्रांनो. जी जो विजडम आहे तो विजडम आपल्याला कुठेही बघायला मिळणार नाही. असा हा विजडम हे कवीने मांडण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तर म्हणून मित्रांनो यामध्ये काय म्हटलंय त्यांनी की दॅट इज it gives the poet's realization that along the journey of life one will face a test of wisdom which is not tested in any school or university. A road is something everyone uses, whether rich or poor, and it forces all levels of people to associate with one another. All kinds of people travel on the road. Okay, we can't differentiate the people, that is the poor people should not walk on the road अँड रिच पीपल शुड वॉक ऑन द रोड. तिथे कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं. गरीब असेल, श्रीमंत असेल, भिकारी असेल, सर्वसामान्य व्यक्ती असेल, प्रत्येकजण काय करत असतो बघा, ह्या रस्त्यावर प्रवास करत असतो. ओके. आणि म्हणून ह्या कवीने आपल्याला ही जी कविता आपल्यासमोर मांडलेली आहे बघा, तर त्यांनी काय म्हटलं आहे, द रोड सिग्निफाईज मोबिलिटी. आणि हा जो ओपन रोड आहे बघा, सॉन्ग ऑफ द ओपन रोड. हा ओपन रोड, हा रोड काय करतो, रोड सिग्निफाईज मोबिलिटी. आणि मोबिलिटी मीन्स द मूवमेंट. ओके, द थिंग अँड ऑब्जेक्ट विच मूव्स फ्रॉम वन प्लेस टू अनादर प्लेस. ओके, म्हणून मोबिलिटी आहे, एका जागेवर डबक्यासारखा साचलेला नाही आहे घटक, साचलेली ती व्यक्ती नाही आहे. आणि म्हणून काय म्हटलंय तिथे की ते मोबिलिटी दाखवलेली आहे ह्या कवितेमध्ये. आणि म्हणून वन कॅन टेक द रोड ॲज अ पॉईंट टू स्टार्ट टुवर्ड समथिंग न्यू. विटमन टॉक्स अबाउट द पीपल अँड प्लेसेस. आणि कोणाविषयी विटमन सांगतात, पीपल आणि प्लेसेस ह्या दोन घटकाविषयी विटमन बोलत आहेत बघा. Okay, let's start with poem. Song of the Open Road. I shall read loudly. Afoot and light-hearted, I take to the open road. Healthy, free, the world before me, the long brown path before me, leading wherever I choose. The poet says that. That is, he is walking on his foot, on his feet. Okay, काय करत आहे, त्याच्या पायी तो चाललेला आहे कवी. आणि काय म्हणत आहे, अ फूट अँड लाईट हार्टेड. लाईट हार्टेड सिग्निफाईज हॅपीनेस, प्लेजर, बरोबर की नाही, आनंदाने, खुशीने. दॅट इज द पोएट इज वॉकिंग with a light heart. He is very happy. I take to the open road. The poet says that he take the open road. Open road means there are no restrictions. There is no privacy. There is no one can say that is others are not allowed on the road. All the persons are allowed on the road, and it is free to all. It is open to all. There are no restrictions. There are no, we can say, that is the compulsions on going to the road. And so the poet says that afoot and light-hearted I take to the open road, healthy, free, the world before me. काय म्हणत आहे बघा, healthy, he is healthy, he is free, and this shows that the concept of freedom. काय आहे बघा, freedom. ह्या कवितेमध्ये the theme of the poem is that is the freedom. काय आहे, freedom, joy and optimism. ह्या तीन गोष्टी ह्या कवितेमध्ये सांगितलेल्या आहेत की दॅट इज रायटर जो आहे तो इंडिपेंडन्स आहे. ही थिंक्स अबाउट द फ्रीडम, ही लाईक्स टू बी फ्री इन द वर्ल्ड. म्हणून काय म्हणत आहे की हेल्दी, फ्री, द वर्ल्ड बिफोर मी. त्यांची कन्सेप्टच आहे का, तो म्हणतो आय एम फ्री, नो वन कॅन से मी, नो वन कॅन रिस्ट्रिक्ट मी, नो वन कॅन दॅट इज से दॅट नो वन कॅन पुट मी, माय रोड स्टॉप देअर. Okay, then in this way he says that I am free and the healthy, free, the world before me. आणि हे जग आहे, हे जग काय आहे, तो म्हणतो ह्या जगात प्रवास करायचा आहे मला, मी हेल्दी आहे. आणि हा रोड, दॅट इज द रोड सिग्निफाईज द लाईफ. रोड इंडिकेट्स लाईफ ऑफ द पर्सन. नुसतं हा रोड म्हटलेलं नाही, हा रोड म्हणजे काय आहे, ते जीवन आहे, जीवनाचं प्रतीक आहे, बरोबर की नाही. आणि जीवन जगत असताना, जीवनाचा हा जो प्रवास करत असताना आपण कोणाच्याही बंधनात न राहता स्वतःच्या अपेक्षा, स्वतःचे विचार, स्वतःच्या कल्पना त्या आपण अंमलात आणल्या पाहिजेत. आणि आपला मार्ग हा आपण निवडला
पाहिजे. ओके, हा रोड दुसऱ्याने दाखवला आहे म्हणून त्या रोडवर जायचं, आणि दुसऱ्याने कोणी जायला सांगितलं आणि कोणी आपल्याला बंधन घातलं म्हणून नाही. रोड आहे की ज्या रोडवर सर्व जातात, असा रोड पण आपण आपला निवडायचा. कोणाचंही बंधन न, कोणाचाही आपल्यावर पारतंत्र्यात राहिल्यासारखं जीवन जगायचं नाही. द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी लिडिंग वेअर एव्हर आय चूज. आणि काय म्हटलंय त्यांनी, हा रस्ता एक प्रकारचं पर्सॉनिफिकेशन तिथे वापरलंय बघा, की लॉंग ब्राऊन पाथ, तर ब्राऊन असणारा पाथ, लॉंग असणार, हा जीवन आहे बघा. हे जीवन फार मोठं आहे, बरोबर आहे की नाही. वी कांट प्रेडिक्ट, वी कांट इमॅजिन दॅट हाऊ लॉंग वी शॅल बी अलाइव्ह. किती दिवस आपण जगू, किती लांब आपलं आयुष्य असेल हे सांगू शकत नाही. म्हणून त्यांनी काय म्हटलंय की हा रोड मी चूज केलाय, माझा जीवनाचा प्रवास काय केलाय मी ठरवलेला आहे. व्हेर एव्हर आय चूज, जेथे कुठे मला जावंसं वाटतंय, जेथे कुठे मला जावंसं वाटेल, मी तेथे हा प्रवास करणार आहे. मला कोणाचंही बंधन नाही, आणि मी निवडलेला मार्ग हा माझ्या कल्पनेने, माझ्या विचाराने निवडलेला आहे. Now see, this is the first stanza. Okay, first of all I would like to tell you friends, this is a free verse. This is a free verse poem. येथे कोणत्याही प्रकारचं यमक, कोणत्याही प्रकारची रायमिंग स्कीम येथे वापरलेली नाही. फ्री वर्स मीन्स विदाउट राईम स्कीम अँड मीटर. कोणत्याही प्रकारचं रायमिंग स्कीम ह्या कवितेमध्ये वापरलेलं नाही. म्हणजेच तेथे त्या राहीम स्कीमच्या काही मर्यादा असतात, ते रायमिंग वर्ड्स तिथे जे वापरावे लागतात. आणि जसं फ्री हँड म्हणतो की आपण, कोणत्या प्रकारचं बंधन न पाळता. मग काय, देर आर सम लॉंग सेंटेन्सेस, देर आर सम शॉर्ट, long sentences are there, short sentences are there, as he has not used the rhyme scheme in this poem. And so if there is no rhyme scheme and meter in the poem, we call it free verse. And so this is the poem which is called as the free verse. Now see, this is the first stanza having 3 lines. Let's go to the second stanza. Henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. काय म्हणत आहे बघा. And so as he has chosen his way, as he likes freedom, and so as he has chosen the way and he is walking on that road, and the road indicates the life, as he has chosen the proper way in his life, there is no need to think about the fortune. He is the fortune maker. मग कशाला अपेक्षा करायची आपण. तो म्हणतो, काय म्हणत आहे कवी, कवी माझं भाग्य, माझं नशीब याची वाट बघत नाहीये. माझ्या नशिबात काय लिहिलेलं आहे, व्हॉट इज रिटन इन माय, दॅट इज द फॉर्च्यून, दॅट इज द हाऊ मच द फॉर्च्यून विल फेवर मी. एक फॉर्च्यून आहे, नशीब आहे, की काय मला साथ देईल याचा मी विचार करत नाहीये मित्रांनो. आणि म्हणून काय म्हणत आहे की मला काही गरज नाही. देर इज नो नीड टू आस्क गुड फॉर्च्यून, आय माय सेल्फ ॲम गुड फॉर्च्यून, आय ॲम द फॉर्च्यून मेकर. मीच माझं नशीब घडवणार आहे. ओके, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणतं यू आर द आर्किटेक्ट ऑफ युअर लाईफ. तू जसं वागशील, तुम्ही जसं करणार आहात, तुम्ही जसा मार्ग निवडणार आहात, तसं तुमचं जीवन होणार आहे. बरोबर आहे की नाही. आणि म्हणून कवी काय म्हणत आहे, आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून, मला कोणालाही भविष्याविषयी विचारायची गरज नाही, माझ्या नशिबाविषयी मला कोणी सांगायची गरज नाही, माझ्या नशिबात काय आहे मला हे विचारायची गरज नाही. मीच माझं नशीब बनवणारा व्यक्ती आहे. Henceforth I whimper no more, postpone no more, need nothing. whimper रडणे, एक प्रकारचं काहीतरी काकू करणे, काही गोष्टी करण्यापासून हेजिटेट होणे. काय होणे, हेजिटेट होणे. म्हणून काय म्हणत आहे, आय डोंट हेजिटेट, आय डोंट क्राय अबाउट माय लाईफ, अबाउट माय फॉर्च्यून, अबाउट माय वर्क. कुठं आहे तो म्हणतो, आय नेवर पोस्टपोन माय एनी वर्क अँड आय नीड नथिंग. कोणत्या गोष्टीची मी ह्या भिंतीमध्ये, ह्या घरामध्ये, ह्या जेवणाच्या प्रवासामध्ये कधी मी काकू करत नाही. मी आय डोंट हेजिटेट, कोणती गोष्ट करायला मी मागे पुढे सरकत नाही, किंवा कोणत्या गोष्टीसाठी मी रडत बसणारा व्यक्ती नाही आहे. काय आहे, प्रयत्नवादी आहे. काय आहे व्यक्ती, प्रयत्नवादी. म्हणून आपण सांगितलं की थीमच आपली अशी आहे की फ्रीडम, जॉय अँड ऑप्टिमिझम. फ्रीडम, जॉय, ऑप्टिमिझम. एक प्रकारचं स्वातंत्र्य आहे, एक प्रकारचा आनंद तो व्यक्ती जीवनाचा घेत आहे. आणि अपेक्षावादी सुद्धा आहे, एक आशावादी सुद्धा आहे, का काहीतरी चांगला निर्णय त्यातून होणार आहे, काहीतरी चांगल्या गोष्टी होणार आहे. अशा प्रकारचे आपल्याला यामधून काय माहिती मिळते बघा. Henceforth I whimper no more, postpone no more, need nothing, done with indoor complaints, libraries, querulous criticisms. Querulous criticisms म्हणजे काय आहे, कंप्लेनिंग, इरिटेशन, राग येणे,
तक्रार करणे, काहीतरी काकू करत बसणे. तो काय म्हणतो आहे, विदिन द फोर वॉल, मी घरामध्ये माझं हा जीवन, ते फोर वॉल म्हणजे जीवन आहे. आणि ह्या आपल्या जीवनामध्ये मी कोणत्याही प्रकारचं इरिटेशन माझ्याकडे नाही आहे, कोणत्या प्रकारचं मी काय म्हटलं त्यांनी क्युअरलेस क्रिटिझम नाही आहे, कोणत्या प्रकारच्या कंप्लेंट्स माझ्याकडे नाहीत. मी जीवनाविषयी कंप्लेंट्स करत नाही, माझ्या कामाविषयी नाही किंवा कोणाविषयी नाही आहे. मी माझा मार्ग निवडला तर त्या मार्गावर मी चालणारा व्यक्ती आहे, बरोबर की नाही. ट्रू टू बी युअर सेल्फ, ट्रू टू बी युअर सेल्फ, टू बी ट्रू टू युअर सेल्फ. तुम्ही स्वतःशी काय राहा, सत्य राहा. तुम्ही स्वतःशी चांगले राहा. स्वतःशी जर तुम्ही व्यवस्थित राहत असाल तर देर इज नो नीड टू आस्क समवन, देर इज नो नीड टू आस्क हेल्प from someone. Okay, and now see, done with indoor complaints, libraries, quarrelsome criticism, strong and contained. I travel the open road. I am strong. I am contained. This shows the confidence. त्याच्याकडे त्या कवीकडे कॉन्फिडन्स आहे, कवीकडे कंटेनमेंट आहे. कंटेनमेंट मीन्स हॅपीनेस, समाधान, सॅटिस्फॅक्शन आहे. ही स्ट्रॉंग, स्ट्रॉंग मीन्स कॉन्फिडन्स. कवीकडे कॉन्फिडन्स आहे, समाधान आहे. आणि कवी काय म्हणत आहे की दॅट इज अ स्ट्रॉंग अँड कंटेंट. आय ट्रॅव्हल द ओपन रोड. हा ओपन रोडवर मी, दॅट इज आय एम वॉकिंग ऑन दिस ओपन रोड. आय एम सो स्ट्रॉंग, आय एम सो कॉन्फिडंट टू ट्रॅव्हल. म्हणजे हा जीवन जगत असताना मला कशाची गरज नाही आहे. मी स्वतः मला कॉन्फिडन्स आहे की आय विल डू इट, आय विल कम्प्लीट इट. हा मी जीवनाचा प्रवास पूर्ण करणार आहे. माझ्याकडे समाधान आहे, माझ्याकडे कंटेनमेंट आहे आणि मी तेवढा आत्मविश्वास आहे. म्हणून ह्या जीवनाच्या प्रवासात मी काकू करणारा व्यक्ती नाही, मागे बघणारा व्यक्ती नाही किंवा रडणारा व्यक्ती नाही. अँड सो ही इज सो स्ट्रॉंग टू वॉक ऑन दिस रोड. टू वॉक ऑन दिस रोड मीन्स टू ॲक्सेप्ट हिज लाईफ. ओके, अँड देन दिस इज द सेकंड स्टांजा. बघा, हे दोन स्टांजा झाले. द सेकंड स्टांजा includes 4 lines. The first stanza includes 3 lines, second stanza includes 4 lines. Okay, now let's go to the third stanza. The earth that is sufficient, the earth is sufficient to walk. हे अर्थ आहे ना, हे माझ्यासाठी आहे. ते कोणी मला बंधन घालू शकत नाही टू वॉक ह्या जीवनामध्ये. द लाईफ, इन दिस लाईफ आय विल वॉक, आय विल चूज माय वे, आय विल नॉट हेजिटेट, आय विल नॉट क्राय, आय विल नॉट कम्प्लीट. Okay, I will not retrieve, I will not lose my confidence. Okay, I will do whatever I want, I will do whatever I chosen. ओके, ह्या ज्या गोष्टी आहेत मी निवडलेल्या, मला ह्या पृथ्वीवर, ही धरती आहे, ह्या धरतीमध्ये मी प्रवास, या धरतीवर प्रवास करायला भरपूर काही जागा आहे मला. हे भरपूर काही अनुभव देणारी ही धरती आहे, भरपूर काही गोष्टी मला शिकवणारी ही धरती आहे. आणि म्हणून काय म्हटलंय, आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टेलेशन्स एनी नियर. कॉन्स्टेलेशन्स, नाव सी द वर्ड constellations. In this contest, fate and destiny. डेस्टिनी येथे त्याचा अर्थ काय म्हटलंय आपल्याला, इथं राईट साईडला बघा, तिथे कॉन्स्टेलेशन दिलंय त्यांनी. का त्या शब्दाचा अर्थही त्यांनी तिथे दिलेला आहे की कॉन्स्टेलेशन. इथे त्याचा अर्थ काय, फेट किंवा डेस्टिनी. आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टेलेशन्स एनी नियरर. मला कोणत्याही प्रकारचं नशीब आजमावण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे दुसरा अर्थ त्यांनी दिला, इन्फ्लुएन्शियल ग्रुप ऑफ पीपल. जे प्रभावी लोक असतात, जे नावाजलेले लोक असतात, जे मोठे, ज्यांना मोठं समजलं जातं, अशा लोकांच्या ग्रुपमध्ये राहण्याची मला काही गरज नाही. धिस शोज द बोल्डनेस. याचा अर्थ काय दाखवतोय, बोल्डनेस. हा व्यक्ती फार बोल्ड आहे. कंटेंटेड, समाधानी आहे व्यक्ती, बरोबर आहे की नाही. त्यामुळे कोणाच्याही अपेक्षा करत नाही, कोणाच्याही हेल्पची अपेक्षा करत नाही, किंवा कोणाच्याही मदतीची, कोणाच्याही काही गरजेची हा व्यक्ती अपेक्षा करत नाही. म्हणून काय म्हटलेलं आहे, आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टेलेशन्स एनी नियरर. नियरर अँड डिअरर, नियरर अँड डिअरर. जवळच्या आणि प्रिय व्यक्तीकडून मला कोणतीही गोष्ट हे करण्याची गरज नाही, किंवा त्यांच्यात मला एकदम राहून काही गोष्टी घेण्याची गरज नाही आहे. आय नो दे आर व्हेरी वेल व्हेर दे आर. आय नो they are very well where they are. I know, he knows that they are very well. जे त्यांचे संबंधित आहेत, जे डिअरर आहेत, जे नियरर आहेत, they are well where they are. जिथे कुठे आहेत ना, ते व्यवस्थित आहेत. मला जाऊन त्यांची हेल्प घेऊन मला त्यांच्यात जाऊन बसण्याची किंवा कोणत्या प्रकारचं हे करण्याची गरज मला नाही आहे. आय नो दे आर व्हेरी वेल वेर दे आर. ह्या समाजात अनेक प्रकारचे लोक असतात, बरोबर आहे की नाही. मग ते आपले नातेवाईक असतील, किंवा आपले संबंधित असतील, किंवा आपला एखादा विशिष्ट प्रकारचा समूह, समाजामध्ये काही लोकांचा समूह असतो.
की त्या लोकांमध्ये जाण्याची मला गरज नाही. म्हणून काय म्हटलं आहे, आय नो दे आर वेल. जेथे कुठे आहेत ना ते व्यवस्थित आहेत. बरोबर आहे की नाही, मला काही गरज नाही. आणि म्हणून इथपर्यंत ह्या कवीने मांडलेलं आहे बघा. आणि त्यानंतर आपल्याला ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे, त्याला पॅरेंथेसिस म्हणतात. म्हणजे त्यांनी एकदमच तुटक असं आपल्याला हे केलेलं नाही आहे. त्यांच्या मनातली भावनाही आपल्याला त्यांनी मांडून दाखवलेली आहे. आणि मग कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये काय दिले बघा त्यांनी, स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डिलिशियस बर्डन. स्टील हिअर, एवढं जरी असलं तरी, दो ऑल थिंग्स आर वेल, दो एव्हरीथिंग इज वेल, बट आय हॅव कॅरीड माय ओल्ड डेलिशियस बर्डन्स. ज्या डेलिशियस म्हटले त्यांनी, काय म्हटलंय, डेलिशियस म्हणजे काही ज्या चांगल्या गोष्टी आहेत, त्या आपल्या काही मग समस्या असतील किंवा काही गोष्ट आपल्या मागच्या स्मरण असेल, मेमरी असेल, ह्या गोष्टी मी कॅरी केलेल्या आहेत, मी माझ्याबरोबर आणलेल्या आहेत. मग त्या डेलिशियस म्हणजे स्वीट, काय स्वीट काही मेमरीज आहेत, ह्या मी काय माझ्याबरोबर आणलेल्या आहेत. आणि म्हणून निश्चितपणे मी ते विसरलेलो नाही आहे. अँड काय करत आहे मी, जेथे कुठे जातो, व्हेर एव्हर आय गो आय कॅरी दोज स्वीट मेमरीज. ज्या काही घडलेल्या चांगल्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी मी माझ्याबरोबर घेऊन जात असतो. मी जेथे कुठे जाईल तेथे त्या माझ्याबरोबर असतात. आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रिड ऑफ देम. ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही घडलेल्या आहेत, देर मे बी द स्वीट मेमरीज, सम गुड हॅपनिंग, सम हॅपनिंग्स, आय कांट फॉरगेट देम. इट इज व्हेरी इम्पॉसिबल फॉर हिम टू फॉरगेट देम. ह्या गोष्टी विसरणं त्यांना मुश्किल आहेत. म्हणून ते म्हणत आहे की व्हेर एव्हर ही विल गो ही विल कॅरी ऑल दीज मेमरीज, स्वीट मेमरीज. इट इज इम्पॉसिबल फॉर हिम टू गेट रीड ऑफ देम. त्यांना विसरणं हे मुश्किल आहे. आणि पुढची नेक्स्ट लाईन काय म्हटले बघा, आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. आय एम फिल्ड विथ देम अँड आय विल फील देम इन रिटर्न. ह्या सर्व गोष्टी ह्या माझ्याकडे राहतील. दॅट इज द ऑल थिंग्स विल बी विथ मी अँड आय विल बी ऑल्सो रिमेंबर देम. ह्या सर्व गोष्टी काय होणार आहेत बघा, निश्चितपणे मी विसरणारा नाही आहे. म्हणजेच ह्या कवीने बघा, वॉल्ट व्हिटमन ह्या कवीने यामध्ये मांडलेला ही कविता आहे बघा. या कवितेमध्ये जे मांडलेलं आहे, तर या कवितेमध्ये आपल्याला लक्षात येत आहे की कवी काय आहे, फ्रीडमचा चाहता आहे. कवी एन्जॉय करण्याचा चाहता आहे. त्याचबरोबर कवीकडे ऑप्टिमिझम ह्या गोष्टी आहेत. कवीला थोडक्यात काय सांगायचं आहे की टू बी ट्रू टू युअर सेल्फ. मित्रांनो, तुम्ही जे आहात ना, जे करत आहात ना, त्याला तुम्ही सत्य माना. जे करत आहात ना, त्याच्यावर तुम्ही मनापासून प्रेम करा. निश्चितपणे तुम्हाला त्यामध्ये काय मिळणार आहे, यश मिळणार आहे. आणि मग तुम्ही स्वतःशी सत्य राहा. तुम्ही जे करत आहात ना, त्याच्याशी तुम्ही एकनिष्ठ राहा. निश्चितपणे त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, का ह्या तुम्हाला यामध्ये यश मिळणार आहे. तर म्हणून त्याचबरोबर आता मित्रांनो, आपण आता ही कविता पाहिलेली आहे बघा. तर ही कविता फ्री वर्स आहे, हे तुम्हाला सर्वांना सांगितलं सुरुवातीलाच, बरोबर आहे की नाही. कोणत्या प्रकारची राईम स्कीम वगैरे इथे वापरलेली नाही. आता लेट्स गो टू फिगर्स ऑफ स्पीच. हा एक कवितेचा दागिना असतो. फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे काय आहे की ऑर्नामेंट असतं कवितेचं. आणि ह्या फिगर्स ऑफ स्पीचनेच ती कविता कोणतीही त्याचं सौंदर्य वाढत असतं. आणि म्हणून बघा, हे फिगर्स ऑफ स्पीच म्हणजेच ऑर्नामेंट असतं. जसं स्त्रीचा दागिना असतो, तो दागिना स्त्रीला काय करत असतो, खुलवून दाखवत असतो, तिचं सौंदर्य वाढवत असतं. त्याच पद्धतीने ही जी कविता आहे, कवितेमध्ये फिगर्स ऑफ स्पीच असतात. आणि या फिगर्स ऑफ स्पीचनेच कविता ही इफेक्टिव्ह होत असते, तिचं सौंदर्य वाढत असतं आणि ती कविता समजण्यासाठी अतिशय चांगली असते. तर बघा, पहिलीच ओळ आहे बघा, फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. बघा, जेव्हा व्हेन वी सी ॲट द लाईन, ह्या ओळीकडे जेव्हा आपण बघितलं ना पहा, तर आपल्या लक्षात येतं अ फूट अँड लाईट हार्टेड. आय टेक कुठं आलंय बघा, आय टेक मध्यभागी आलंय, बरोबर आहे की नाही. नियम काय सांगतो की सुरुवातीला काय असला पाहिजे, वाक्यात कर्ता असला पाहिजे. काय असला पाहिजे, कर्ता. आणि त्यानंतर क्रियापद असलं पाहिजे, कोणतंही सेंटेन्स, बरोबर आहे की नाही. जे असर्टिव्ह सेंटेन्स आपण ज्याला म्हणतो की त्याला सुरुवातीला कर्ता आणि नंतर क्रियापद असलं पाहिजे. मग हा आय टेक हा मध्यभागी आलाय, बरोबर आहे की नाही. आय टेक कुठे आहे, मध्यभागी आहे. मग हे आय टेक सुरुवातीला असलं पाहिजे. ॲक्च्युली खरं सेंटेन्स काय पाहिजे, आय टेक टू द ओपन रोड अ फूट अँड लाईट हार्टेड. बघा, उजव्या बाजूला त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. खरं वाक्य सुरुवातीला पाहिजे, आय टेक टू द ओपन रोड अ फूट अँड लाईट हार्टेड. पण ह्या वाक्यामध्ये कर्ता क्रियापद मध्ये घातलेलं आहे आणि वाक्याचा ऑर्डर बदललेला आहे. काय बदलली वाक्याची,
हे ऑर्डर बदललेली आहे. जो नियमानुसार ऑर्डर असली पाहिजे ती ऑर्डर नाही. आणि जेव्हा असं कवी काय करत असतो बघा, जो न देखे कवी, जो न देखे रवी ओ देखे कवी. हा कवी कल्पनेच्या जीवावर कुठेही भरारी मारू शकतो, काही हवेत बंगले बांधू शकतो, काहीही करू शकतो. जे सूर्य बघू शकत नाही ते कवी बघू शकतो, फक्त त्याच्या कल्पनेच्या जीवावर आणि ह्या फिगर्स ऑफ स्पीचच्या जीवावर. काय करत असतो कवी, त्याचं सौंदर्य वाढवत असतो. म्हणून बघा इथे सुरुवातीला आय टेक हा कर्ता क्रियापद असलं पाहिजे. खरं वाक्य आहे आय टेक टू द ओपन रोड अ फूड अँड लाईट हार्टेड. पण कवीने मुद्दाम होऊन वाक्याचा शब्दांचा ऑर्डर बदलली, क्रम बदलला. इथे इन्व्हर्जन हा अलंकार होतो. बघा मध्यभागी दिले तिथे इन्व्हर्जन अलंकार. आणि इन्व्हर्जन म्हणजे काय, जेव्हा शब्दांचा क्रम हा प्रोज क्रम, जो शब्दांचा जो क्रम असतो तो करेक्ट नसतो. वाक्याला जो शब्द आपण क्रम ठरवला आहे की नाही, कर्ता क्रियापद कर्म किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आत काय आहे त्यानुसार नसतो, तेव्हा काय होतो इन्व्हर्जन आहे. म्हणून काय म्हणायचे ते, मग याला इन्व्हर्जन हा अलंकार म्हणावा लागेल. द वर्ड्स आर नॉट इन अ करेक्ट प्रोज ऑर्डर. तुम्हाला स्पष्टीकरण लिहावं लागतं बघा, बरोबर की नाही. नाव लिहिण्यासाठी त्या अलंकाराचा 1 मार्क असतो आणि त्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी काय असतो 1 मार्क असतो. आणि म्हणून काय लिहावं लागेल, द वर्ड्स आर नॉट इन अ करेक्ट प्रोज ऑर्डर, सो इन्व्हर्जन फिगर ऑफ स्पीच टेक्स प्लेस. ओके. देन नेक्स्ट लाईन, कवितेमधली दुसरी ओळ बघा मित्रांनो, हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. तिथे सुद्धा तसंच आहे, द वर्ल्ड बिफोर मी इज हेल्दी अँड हेल्दी फ्री. असं वाक्यरचना असली पाहिजे, बरोबर आहे की नाही. खरी वाक्यरचना काय पाहिजे बघा, उजव्या बाजूला एक्सप्लेनेशनमध्ये दिलेलं आहे, द वर्ल्ड बिफोर मी इज हेल्दी अँड फ्री. खरं वाक्यरचना अशी असली पाहिजे. पण कवीची स्टाईल आहे, कवीने काय केलेलं आहे, वाक्यरचनेतला क्रम बदललेला आहे. वाक्याचा जो क्रम असला पाहिजे शब्दांचा तो क्रम बदललेला आहे. म्हणजे देर इज नो प्रॉपर वर्ड ऑर्डर. करेक्ट वर्ड ऑर्डर नसल्यामुळे कोणता अलंकार होतो मित्रांनो, इन्व्हर्जन. आता सांगितलं ना की बरोबर आहे की नाही, की शब्दांचा क्रम वाक्यामध्ये जेव्हा शब्दांचा क्रम तो योग्यपणे मांडलेला नसेल तेव्हा इन्व्हर्जन हा अलंकार होतो. म्हणून खरं वाक्य काय असलं पाहिजे, द वर्ल्ड बिफोर मी इज हेल्दी अँड फ्री. त्यानंतर नेक्स्ट बघा, तिसरा अलंकार कोणता होतोय बघा, पुढची ओळ आहे, द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी लीडिंग व्हेर एव्हर आय चूज. द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी लीडिंग व्हेर एव्हर आय चूज. तर इथे बघा तुमच्या लक्षात येत असेल, द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी लीडिंग व्हेन एव्हर आय चूज. ब्राऊन अँड बिफोर, ब्राऊन अँड बिफोर हे 2 शब्द आहेत बघा. ह्या दोन्ही शब्दाची सुरुवात जी आहे ना सेम व्यंजनाच्या साऊंडनी झाली आहे. ब हे व्यंजन आहे, कोणतं आहे, ब व्यंजन आहे. ब व्यंजनाच्या साऊंडने दोन्ही शब्द सुरुवात झाले आहेत, ब्राऊनचा बी आणि बिफोरचा बी. आणि जेव्हा असं होत असेल बघा की त्या एका कवितेच्या एका ओळीमध्ये तुम्हाला 2 किंवा 2पेक्षा जास्त शब्दाची सुरुवात सेम व्यंजनाच्या कशाने, साऊंडने. सेम व्यंजन, बी तर बी किंवा टी तर टी, बरोबर आहे की नाही. सेम व्यंजन असेल दोन्ही आणि त्या व्यंजनाच्या साऊंडने जर 2 किंवा 2पेक्षा शब्दांची सुरुवात होत असेल तर तेथे अलिटरेशन हा अलंकार होतो. मग टिक टॉक आपण म्हणतो काय, टिक टॉक. बिग बॉस, बिग बॉस, बिग ब बॉस बी, टिक टॉक टी आणि टॉक सट, बरोबर आहे की नाही. हे ट साऊंड म्हणजेच काय मग आपल्याला अलिटरेशन हा अलंकार होतो. द साऊंड ऑफ ब इज रिपीटेड प्लेझिंगली, बरोबर आहे की नाही. ब साऊंड म्हणतो आपण त्याला, म्हणजेच हा बी काय होतो रिपीटेड झालेला आहे. म्हणून जेव्हा हा रिपीट होत असतो बघा एका वाक्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त शब्द त्याच साऊंडने सुरुवात होतात तेव्हा अलिटरेशन अलंकार होतो. नेक्स्ट लाईन बघा, आता दुसऱ्या स्टांजामधली पहिली ओळ आहे बघा, हेन्स फोर्थने सुरुवात होणारी. हेन्स फोर्थ आय आस नॉट गुड फॉर्च्यून, आय मायसेल्फ एम गुड फॉर्च्यून. काय म्हटलंय बघा, हेन्स फोर्थ आय आस नॉट गुड फॉर्च्यून, आय मायसेल्फ एम गुड फॉर्च्यून. मित्रांनो सांगा, 2 कोणते शब्द रिपीट झाले तरी इथे, गुड फॉर्च्यून हा शब्द आहे की नाही, हा गुड फॉर्च्यून 2 वेळेस इथे आलेला आहे, बरोबर आहे की नाही. याच्या अगोदरच्या उदाहरणात काय पाहिलं होतं, फक्त सुरुवातीचं व्यंजन रिपीट झालेलं आहे. पण आता पूर्ण शब्दच काय झालेला आहे, रिपीट झालेला आहे. आणि जेव्हा वाक्यामध्ये एखादा शब्द काय होतो 2 किंवा 2पेक्षा जास्त रिपीट झालेला असतो त्या ओळीमध्ये, तेव्हा त्याला रिपिटेशन हा अलंकार म्हणतात. काय म्हणतात, रिपिटेशन. हुश हुश वॉशिंग मशीन हे वाक्य आहे बघा, हुश हुश वॉशिंग मशीन. हुश हुश हा शब्द डबल आला आहे, बरोबर आहे की नाही. त्याला काय म्हणतात, रिपिटेशन म्हणतात. आणि डब्ल्यू डब्ल्यू साऊंड रिपीट झाला तर त्याला अलिटरेशन म्हणतात.
डब्ल्यू साऊंड रिपीट झाला अलिटरेशन. हुश हुश वॉशिंग मशीन, हुश हुश शब्द रिपीट झाला त्याला रिपिटिशन म्हणतात. ओके. नावसी म्हणून काय म्हटलं इथे, गुड फॉर्च्यून हा शब्द 2 वेळा आलेला आहे आणि जेव्हा असं होत असेल ना त्या ओळीमध्ये त्याला रिपिटिशन अलंकार म्हणतात. बोर्डाच्या परीक्षेमध्ये असं एखादं उदाहरण देतात, त्याला ते म्हणतात तुम्हाला नेम अँड एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच. प्रथमतः तुम्हाला ओळखावं लागेल, मग रिपिटिशन हा शब्द लिहावा लागेल आणि मग त्याची व्याख्या लिहावी लागेल. काय व्याख्या लिहावी लागेल, द वर्ड गुड फॉर्च्यून, गुड फॉर्च्यूनला सिंगल इन्व्हर्टेड कॉमा करायचं आणि द वर्ड गुड फॉर्च्यून इज रिपीटेड इन धिस पोयम. ह्या कवितेमध्ये काय झालेलं आहे, रिपीट झालं. हा फरक बघा बरं का, वर साऊंड आहे. अलिटरेशनला काय असतो, 2 किंवा 2पेक्षा जास्त शब्दांच्या सुरुवातीचा साऊंड रिपीट झालेला असतो आणि रिपिटिशनमध्ये पूर्ण शब्दच रिपीट झालेला असतो. ओके. त्याचबरोबर पुढे बघा, पुढचं उदाहरण आहे डन विथ इंडोर. डन आहे की नाही बघा. तर त्या सेकंड स्टांजामध्ये ओळ आहे बघा, हेन्स फोरच्या खाली डन विथ इंडोर कंप्लेंट्स, लायब्ररीज, क्वेरीज अँड क्रिटिसिझम्स. डन विथ इंडोर कंप्लेंट्स, लायब्ररीज, क्वेरीज अँड क्रिटिसिझम्स. तर बघा, तर यामध्ये हा टॉटॉलॉजी हा अलंकार होतो बघा. हा टॉटॉलॉजी अलंकार काय असतो की ते सेम मिनिंगचे 2 शब्द वापरले जातात. मी सुखी आणि आनंदी आहे, मी सुखी आनंदी. सुखी आणि आनंदी एकच आहे, सुखी आणि आनंदी एकच आहे, बरोबर की नाही. म्हणजे एकाच अर्थाचे 2 शब्द वापरतात, बरोबर की नाही. आमचं भांडण तंटा चाललाय. अरे भांडण तंटा म्हणजे काय, भांडण तंटा दोन्ही शब्द एकच आहेत ना, बरोबर आहे की नाही, एकाच अर्थाचे आहेत. भांडण तंटा, सुख आनंद हे जे शब्द आहेत, म्हणजे जेव्हा एका ओळीमध्ये एकाच अर्थाचे 2 शब्द वापरलेले असतात तेव्हा त्याला टॉटॉलॉजी म्हणतात. आणि म्हणून बघा इथे 2 शब्द आहेत. कोणता आहे, कंप्लेन आणि क्वेरलस. ओके, क्रिटिसिझम. म्हणजे हे जे 2 शब्द आहेत ना, यांना सेम मिनिंग आहे बघा. काय आहे, तक्रार करणं, काकू करणं, नानो करणं किंवा रडणं, गोष्टीपासून परावृत्त होण्याचा प्रयत्न करणं, म्हणजेच ह्या तक्रार करणं. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या 2 गोष्टी म्हणजे दोन्ही शब्दांचा अर्थ सेम आहे. म्हणून इथे टॉटॉलॉजी हा अलंकार होतो, TAUTOLOGY. ओके, या पद्धतीने. आणि त्याचबरोबर दुसरा कोणता होतो बघा, दुसरा एक अलंकार इथे होतो, कंप्लेन्स आणि क्वेरलस. हे 2 शब्द बघा, ह्या 2 शब्दावरच वरचा एक अलंकार झालाय, कोणता, टॉटॉलॉजी. आणि दुसरा बघा, कंप्लेन्स आणि क्वेरलस. टोटली स्पेलिंग एकाची सीने सुरुवात होते आणि एकाची क्यूने होते. कंप्लेनची कशाने सुरुवात होते, सी या लेटरने, बरोबर आहे की नाही. आणि क्वेरलची कशाने सुरुवात होते, क्यूने सुरुवात होते. मात्र उच्चार मात्र त्या दोन्हींचा क आहे. काय, कंप्लेनचा उच्चार क ने होतो, क्वेरलचा उच्चार सुद्धा क ने होतो. आणि म्हणून आपण ते अल्फाबेट किंवा ते लेटर महत्त्वाचं नाही, त्याचा साऊंड महत्त्वाचा आहे. काय आहे, साऊंड महत्त्वाचा आहे. म्हणून क्वेरलचा साऊंड क आहे, कंप्लेनचा साऊंड सुद्धा क आहे आणि म्हणून क साऊंड रिपीट झालेला आहे, म्हणून ते अलिटरेशन अलंकार होतो. आपण पाहिलं की नाही, 2 किंवा 2पेक्षा जास्त शब्दांचा सुरुवातीला येणारा जो तो लेटर किंवा अल्फाबेट आहे आणि त्याचा जो साऊंड आहे ना, तो साऊंड व्यंजन, त्या व्यंजनाचा साऊंड सारखा असेल तर अलिटरेशन होतो. मग इथे कंप्लेन्स आणि क्वेरलस याचा क साऊंड आहे आणि तो क साऊंड काय झाला आहे, रिपीट झालेला आहे, बरोबर आहे की नाही. तर त्याचबरोबर पुढे आहे बघा, पुढचं एक उदाहरण आहे, स्ट्रॉंग अँड कंटेन आय ट्रॅव्हल. स्ट्रॉंग अँड कंटेन आहे का बघा तिथे. हां, स्ट्रॉंग अँड कंटेन खाली बघा, पेज नंबर 94 वर लास्ट लाईन, सेमी लास्ट लाईन आहे बघा, स्ट्रॉंग अँड कंटेन आय ट्रॅव्हल द ओपन रोड. पुन्हा ते चाललंय बघा, करता कुठे आलाय, मध्यभागी आणि ट्रॅव्हल क्रियापद आहे. आय ट्रॅव्हल कसं वाक्य पाहिजे, आय ट्रॅव्हल द ओपन रोड स्ट्रॉंग अँड कंटेन. म्हणजे इथे वाक्यातील शब्दाचा क्रम बदललेला आहे, म्हणून इथे इन्व्हर्जन हा अलंकार होतो. देर इज नो करेक्ट प्रोज ऑर्डर, देर इज नो करेक्ट प्रोज ऑर्डर, वर्ड ऑर्डर, सो इट इज कॉल्ड द इन्व्हर्जन. आणि मित्रांनो, लेट्स गो टू द लास्ट एक्झाम्पल. बघा पेज नंबर 95 वर बघा, वरून सेकंड लाईन आहे, थर्ड लाईन आहे. काय म्हणते बघा, सेकंड आणि थर्ड लाईन, आय नो दे आर व्हेरी वेल व्हेर दे आर. आय नो दे आर व्हेरी वेल व्हेर दे आर. आता बघा इथे दे आर ही वाक्यरचना आहे. दे आर हे शब्द आहेत, हे रिपीट झालेले आहेत. आपला नियम काय आहे, एक त्या ओळीमध्ये जर शब्दच रिपीट झालेले असतील तर कोणता अलंकार होतो, रिपिटिशन हा अलंकार होतो. आणि म्हणून मित्रांनो इथे कोणता आहे की दॅट इज द वर्ड
the words inverted comma करायचा, the words they are repeated in this line. ओके, तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण या कविता पाहिले. आय होप यू माइट हॅव अंडरस्टूड दिस पोयम. ओके, सी यू, we will meet in the next video. Thank you students, thank you very much.